विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो 2016च्या ASOच्या परीक्षेमध्ये जो आहे ना विचारण्यात आला होता। तर प्रश्न हा आर्टिकल वरतीच आहे। काय म्हटलेलं आहे यांनी माहित आहे काय की आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स। म्हणजे खाली जे आहे ना दोन वाक्य दिलेले आहेत, त्या दोन वाक्यापैकी बरोबर कुठलं वाक्य जे आहे ना ते आपल्याला ओळखायचं आहे। ठीक आहे, आता बघा पहिलं वाक्य काय, एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल। एलिफंट म्हणजे हत्ती जो आहे ना हा हुशार असा प्राणी आहे, बरोबर आहे। दुसरं वाक्य काय, अ मिरर इज मेड ऑफ ग्लास। आणि जो आरसा जो आहे ना, मिरर जो आहे ना तो कशापासून बनलेला आहे, ग्लास पासून बनलेला आहे। आता बघा इथे लक्ष द्या, पहिलं वाक्य बघा, एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल। आपण जेव्हा हे वाक्य वाचतो याचा अर्थ आपल्याला काय समजते माहित आहे काय, एलिफंट जो आहे ना हा बुद्धिवान प्राणी आहे, हुशार प्राणी आहे, बरोबर आहे। म्हणजे एलिफंट जर माझ्या गावातला असेल तो पण हुशार असेल, दुसरी मुंबईकडचा असेल तो पण हुशार असेल, पुण्याचा असेल तो पण हुशार असेल, बरोबर आहे। पुन्हा जर का हे आहे म्हणजे विद्येची जननी किंवा असं फार मोठं तिथं जे आहे ना मुलं MPSC ची तयारी करतात, किंवा मुंबई आहे हे मोठी मेट्रो सिटीज आहे, किंवा भारताची जी आहे ना आर्थिक राजधानी आहे, तर तिचा हत्ती असा बुद्धिवान आहे आणि इथे खेड्याकडचा जो हत्ती असेल तो कमी बुद्धीचा असं काही नाही आहे। म्हणजे तुम्ही अमेरिकेतला हत्ती घ्या, मुंबईचा हत्ती घ्या, पुण्याचा हत्ती घ्या, इंग्लंडचा हत्ती, पाकिस्तानचा, ऑस्ट्रेलियाचा कुठलाही हत्ती घ्या, हा जो आहे ना बुद्धिवानच राहणार आहे। मग इथं काय म्हटलेलं आहे यांनी माहित आहे का, जेवढे एलिफंट असतील ना जगातले त्या एलिफंट एका पूर्ण समूहाचा इथं बोध होतो। बघा लक्ष द्या की जर का एखादं नाऊन असं वाक्यात यूज होत असेल, कुठल्या गोष्टी असतील, वस्तू असतील, प्राणी असेल आणि त्या नावापासून त्या सर्व समूहाबद्दल आपल्याला माहिती मिळत असेल ना, तेव्हा त्या नामाच्या आधी जे आहे ना आर्टिकल काय यायला पाहिजे माहित आहे काय, द आर्टिकल यायला पाहिजे। द यासाठी कारण की ते अख्ख्या समूहाबद्दल, त्या ग्रुपबद्दल माहिती देते। आणि एक आणि येणार कारण की ते सिंग्युलर काउंटेबल नामासाठी यूज करतात आणि ते स्पेसिफिक नसते, म्हणजे निश्चित असं माहितीने सांगत ॲन आर्टिकल, म्हणून इथं काय यायला पाहिजे, द आर्टिकल। पण इथं एलिफंट इज अ क्लेवर ॲनिमल एवढंच होतं, त्यामुळे हे चुकीचं वाक्य आहे। द आर्टिकल असलं असतं तर वाक्य कसं बरोबर राहिलं असतं। ठीक आहे, आता दुसरं वाक्य बघा, अ मिरर इज मेड ऑफ ग्लास। आता इथं काय म्हटलेलं आहे, अ मिरर। बघा हा जो मिरर आहे ना हा सिंग्युलर नाऊन आहे आणि त्याचप्रमाणे काय काउंटेबल नाऊन आहे। मग जर का आणि असा निश्चित आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही दिली कुठल्या टाईपचा मिरर आहे, सिंग्युलर काउंटेबलच नाऊन आहे आणि सिंग्युलर काउंटेबल नामाच्या आधी आपण काय ए किंवा ॲन आर्टिकल यूज करतो। मिरर जेव्हा प्रोनाऊन्स करतो ना मराठीतल्या म्हणजे व्हावल्स आपला कन्सोनंट साऊंड होतो, व्यंजनासारखा त्याचा उच्चार होतो, म्हणून तिथं सिंग्युलर नाऊन आहे, काउंटेबल नाऊन आहे, म्हणून अ मिरर म्हटलेलं आहे। म्हणजे हे वाक्य जे आहे ना ग्रॅमॅटिकल परफेक्ट आहे। म्हणजे आपलं वाक्य कुठलं येणार, 2 नंबरचं ओनली बी जे आहे ना हे तुमचं आन्सर यायला पाहिजे आणि हेच येणार आहे आन्सर। ठीक आहे, बघा सरळ सेवेच्या परीक्षा येतात, तलाठीची परीक्षा येत आहे, ग्रुप B C चे जे आहे ना आताच नुकते